सिद्धू, अरे राहतोस कुठे तू? आणि खाण्याचं काय? बाहेरून मागवतोस? ए बाबा, रोज बाहेरचं खाऊ नकोस हा. ए सिद्धू, जॉबला कधी जॉईन होणार रे? सिद्धू, इथे दूध चांगलं मिळतं का रे? अरे काय बापू आका तू पण. अरे हो, इथे दूध मिळतं. आणि मोठी बाई, अगदी घरातल्यासारखं भारतीय जेवण मिळतं इथे. आणि आप्पा, आजच ऑफिसला निघालोय. हे काय तयारी करतोय? सिद्धू, 2 दिवसात किती सुकलायस रे. जेवतोस ना व्यवस्थित? काय मोठी बाई, अगं आत्ताच तर आलोय मी. लगेच सुकलो. डोळे पुस आधी. रडून रडून डोळे भरले तुझे म्हणून तुला बारीक दिसतोय मी. बरं बरं, थांबा थांबा थांबा. माझी बायको कुठे? तिला द्या ना फोन. ती दिसतच नाहीये कुठे. अरे मी बोललोय ना, पहिले आधी तिला तर बोलू द्या. हा से कशी आहेस तू? सिद्धू, कसा झाला तुझा विमान प्रवास? सिद्धू, अरे नमा तुझी फार आठवण काढत होती. मला पण तिची खूप आठवण येते. सिद्धू, अरे वातावरण कसं आहे तिकडचं? हे बाबा, जमतोय ना? ए, काळजी घे हा. हा, हवा बिवा बादेल, आजारी बिजारी पडशील मग. अहो, काय बोलताय तुम्ही? सिद्धू दादा, मला तिथून चॉकलेट घेऊन ये हा. हे दुमण्या, अरे त्याला यायला वेळ आहे अजून. अहो, सिद्धू आत्ताच गेलाय. पण प्रत्येकाला असं वाटतंय त्याच्याशी किती बोलू आणि त्याला किती वेळ पाहू. पयोबाई, मी काय म्हणते, ते सगळं तर चालूच राहील. तुम्ही तुमचं काम करून घ्या ना. सह्या करा. हो. बरं, मी नंतर फोन करतो. आदिती, नंतर करतो फोन. तयार व्हायचंय मला. ठीक आहे, बाय बाय बाय. पण सिद्धू खूप खुश दिसत होता. असणारच. फायनली त्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. हो, पण या सगळ्याचं श्रेय जाऊबाईंना जातं. हो मोठ्या बाई, आता येऊन गेला ना सिद्धूचा फोन. आता तरी रडणं थांबवा. अगं, मी कुठे रडतेय? चला स्वयंपाकाचं बघूया. हो. काहीच बोलता नाही आलं ना सिद्धूशी? एक काम कर ना, थोड्या वेळाने खोलीत जाऊन परत फोन कर. तात्याबाई, तुम्ही पण आता आराम करा. आदिती, बेबी या फाईल्स घे. सह्या झालाय पयोबाईंच्या. हे घे. सुनबाई, ती फाईल पण घेऊन जा ना. चला तात्याबाई, आराम करा तुम्ही. महालक्ष्मी, मूर्ख आहेस का तू? ती फाईल तुला दिसली नाही? चुकून झालं मिळेल, नाही राहिलं माझ्या लक्षात. नाही नाही, मला ते काही सांगू नको. काहीही झालं तरी या घराचे ते पेपर आहे ना, आज रात्री आपल्याकडे आलेच पाहिजे. अंडरस्टँड? ओके. मेरे पिया गए रंगून, वहां से किया है टेलीफोन. तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है. बंद कर का पल्ले तुझं गाणं, बंद कर.
अहो रत्नाका मी तर काही बोलू नकोस. नवऱ्याचा फोन आला होता, बायकोला बोलावंसही वाटत होतं, पण बोलू दिलं का तिला कुणी? हा, सगळे तुटून पडले फोनवर. अरे हो, खरंच की. हे माझ्या आत्ता लक्षात आलं. तेव्हा डोकी ठिकाणावर कुठे होती तुमची? अदिती, सॉरी हा. अय्या अदिती, तुझ्या डोळ्यात पाणी? मी कांदा कापते म्हणून येतोय का? नानी, अहो सिद्धूच्या आठवणीने येते पाणी. म्हणजे आता ही पण मोठ्या बाईंच्या पावलावर पाऊल ठेवणार की काय? अदिती, अरे अगं अदिती, हिला काय झालं? हिला कांद्याच्या वासाने मळमळलं असणार. अदिती, हे ऐका ना, हे जे आहे ना ते म्हणजे आपल्याला वाटतंय तेच तर नसेल? नाही नाही, तसं काही नाही. नाही, तसं काही नाहीये. रत्नाका, तुम्ही तर काही बोलूच नका. आम्ही आमचा शोध लावू. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? बघाच. सेटचा फोन आला होता, नसता आला माझ्याकडून. अदिती, चल जेवायला. नाही नको रत्नाक्का, माझी अजिबात इच्छा नाहीये. का ग, काही वेगळं खावंसं वाटतंय का? चल करून देते. नाही नाही, काहीच नको, काही इच्छाच नाहीये खायची. ए बाई अदिती, तू काही खाल्लं नाही ना तर या बायकांना शंका येईल ना. अहो पण अदिती, हे बघ, तुला बरं वाटत नाहीये ना म्हणून इथेच जेवण घेऊन आलो तुझ्यासाठी. ताई काकी, नको, इच्छा नाहीये जेवायची. इच्छा नाहीये म्हणजे आजच इच्छा नाहीये की हल्ली अदना बदना होतं असं? काय ग, काय होतंय तुला? काय नाही, द्या जेवते मी. अदिती, नको खाऊस. काय ग तुमचं? हा, नाही म्हणतीये ना ती, कशाला आग्रह करतेय तिला? अदिती, तू आराम कर ग, मी जाते यांना घेऊन. हा, अहो नाही नाही रत्नाका, अहो तिला बरं वाटत नाहीये, मग खाऊ दे ना काहीतरी. हा, आणि आम्हाला पण कळू दे ना नक्की काय होतंय ते. काही होत नाहीये. हा, आराम केला की वाटेल बरं. चला चला तुम्ही. ताई, अगं तू मला ते सांगितलंच नाही. चला तुम्ही. अरे चला. काय अगं ते आपलं ते राहिलं ना सांगायचं. तुझी बातमी लपवणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. कठीण नाही, अशक्य वाटतंय मला. देशमुखांना फसवणं सोपं आहे, पण अदितीला नाही. शी इज डिफरंट फ्रॉम दीज पीपल. आय नो हर व्हेरी वेल, बिकॉज आदिती माझी मुलगी आहे. आता काय करायचं मिलिंद? आता काय याचं? हा, बोल. अरे त्या सह्या घेतल्यात का? हो, सह्या घेतल्यात, फक्त फाईल घ्यायची बाकी आहे. काही टेन्शन नाही ना? हा, नो 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 नो, टेन्शन काहीच नाहीये. हा, बाय बाय बाय. ठीक आहे. हे टेन्शन काय म्हणाला तो? काही नाही. चल तू, चल. घोळ तू करायचे, निस्तारायचे मी. चल.
अदिती, बेबी कॉफी फॉर यू. चल आज आपण एकत्र कॉफी पिऊया. मॉम, अदिती बेटा, आय नो सिद्धार्थ नसल्यामुळे तुला एकटं एकटं वाटत असणार, पण आम्ही दोघं आहोत ना, सो डोंट वरी. आणि शिवाय किती दिवस झाले ना आपण असं एकत्र टाइम स्पेंड नाही केलाय. सो इथे फाईल कुठेच दिसत नाहीये. नकोय मला कॉफी. अदिती, पण तुला कॉफी आवडते ना? हो, पण आता नकोय मला. तू ती प्लीज बाहेर घेऊन जाशील का? प्लीज, मला तो बास. ओके ओके, नाही ते अरे तुम्ही आज इथे? हो, अदितीसाठी कॉफी घेऊन आले होते मी. अहो पण ती प्यायलाच तयार नाहीये. खरं तर तिला कॉफी खूप आवडते हो. हा हा हा, पण आत्ताच जेवण झालं ना, मग कॉफी कशाला? चला, आधी तिची झोपायची वेळ झाली. काय मला सिद्धूला सगळं रिपोर्टिंग करावं लागतं. कधी उठते, कधी झोपते, दिवसाला किती श्वास घेते, तिला कोण कोण त्रास देतं, सगळं सांगते मी सिद्धूला. ऐकलं ना आदितीचे डॅड? हो 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 हो, पण आम्हाला आमच्या लेकीशी गप्पा मारायच्या होत्या हो. हो, मलाही. आणि आता शिवाय आदिती एकटी बिझनेस हँडल करणार आहे, सो तिच्याशी डिस्कशन करायचंय, म्हणून एकत्र म्हणजे कसं. हा हा हा, नाही ते सगळं नंतर. काय ना, आता मलाही खूप झोप आली आहे, तेव्हा प्लीज. ओके, गुड नाईट बेटा. गुड नाईट. गुड नाईट. चला, झोपायचं ना आता. काळजी घ्यायला हवी. चल चल. ही कुठे मधूनच आली? नाही तर काय. पण मिलिंद, तू तिथे फाईलच्या बाजूलाच होतास ना, मग का नाही घेतलीस फाईल? आता सगळं माझ्यावर नको ढोकलोस. ती रत्ना अक्कल आली नसती ना तिथे, तर सगळं व्यवस्थित झालं असतं. ग्रेट. तू पण ना. एनिवे, मला ना खूप झोप येते आता. अरे हे महालक्ष्मी, तू अशी झोपू कशी शकतेस ग? मिलिंद, गुड नाईट. बापरे, 1 वाजलाय. महालक्ष्मी, हे महालक्ष्मी, उठ उठ उठ. अरे हे महालक्ष्मी, उठ महालक्ष्मी. महालक्ष्मी, काय झोपू दे ना मिलिंद, प्लीज. काय, खाली जा, ती फाईल घेऊन ये. अरे स्टॉप इट मिलिंद. असं कोणी उठवतं का? आई काय म्हणतोय ते. हे बघ, रूम मध्ये जायचं, तिथे एक टेबल आहे, त्यावरची म्हणजे लॅपटॉप आहे, त्याच्या खाली काही फाईल्स आहेत, त्याच्यात नेमकी आपली जी फाईल आहे ना ती तिथेच राहून गेली माझ्याकडून. ती घेऊन यायची. ओके ओके. आणि हो, क्रीम कलर आहे, लक्षात ठेव, क्रीम.
मिलिंद आता अंधारात रंग दिसणार आहे का मला? हा बरोबर आहे, पण त्यासाठी डोकं चालवायचं. मोबाईल असतो ना, त्यामध्ये टॉर्च असतो, तो चालू करायचा, त्या प्रकाशामध्ये ती फाईल बघायची, ती घेऊन यायची. जा 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 लवकर जा. ओके. हो गुड. मोबाईल देतोस? तू प्लीज. घ्या. थँक्यू. कोण आहे? मांजर अदितीच्या खोलीत? काय झोप मोडे रे. भासाला वाटत. काय झोप मोडे रे. फाईल नाहीच मिळाली. अरे हे इथेच झोपलेत. ओ व्याही, उठा ना. भिणबाई, रात्रीची मांजर यांच्याही खोलीत गेली की काय? ओ भिणबाई, उठा उठा. व्याही, व्याही, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती उठली का? ऑफिसलाही गेलीये. एवढ्या लवकर? मग देशमुखांची सून आहे ती. तिचा दिवस पहाटेच सुरू होतो. सगळं आवरून ऑफिसला गेली सुद्धा. तुम्ही उठा आता. मिलिंद, अदिती सगळ्या फाईल घेऊन गेली असेल. अदिती, बॉयबाईंनी सह्या केल्या बरोबर. पल्लू काकी, अहो तेल लागेल ना फाईल्स ना. सॉरी.